चला नमस्कार मित्रांनो, आपण बघतो आहोत इंग्लिश ग्रामर कोर्स. दररोज आपण इंग्लिश ग्रामरच्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतो आहोत, राईट? आपण काल परवापर्यंत काय बघत होतो आपण नाउन बघितलं, प्रोनाउन बघितलं, ऍडजेक्टिव्ह बघितलं. नंतर आपण मला वाटतं व्हर्बला सुरुवात केलेली आहे ना. आपण हो वर्ब बद्दल काय काय शिकलो सांगा बरं फटाफट फटाफट. काल वर्ब मध्ये आपण काय काय शिकलो आपण? सर वर्बचे 3 प्रकार पडतात. त्याच्यात पहिलं आहे मेन वर्ब, सेकंड ऑक्झिलरी वर्ब, त्यालाच हेल्पिंग वर्ब आणि त्यालाच सपोर्टिंग वर्ब म्हणतात आणि तिसरे पॉझिटिव्ह वर्ब्स. करेक्ट. अजून काय शिकलो आपण? वर्ब आपल्याला सुरुवातीला येत असतं ना, ऑर्डर दिली सुरुवातीला येतं, डोंट केलं तर थोडं मागे येईल, लेट केलं. लेटचा अर्थ काय सांगता बरं? कोणाला सांगता येईल लेट? LET लेट म्हणजे काय? करूया. लेट मध्ये चला सुरुवात करूया. काय करू तो लेटेस्ट आहे. हा, लेटेस्ट स्टार्ट. अच्छा. सुरुवात करूयात. अच्छा. नुसता जर लेट असलं ना, LET लेट, हा 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 लिहून घ्या वाटलं. त्याचा अर्थ होतो करू दे. लेट मी गो, काय झालं याचा अर्थ? लेट मी गो, मला जाऊ द्या. मला जाऊ दे. हा, हो हो लेट म्हणजे करू द्या, एखाद्याला एखादं काम करू देत. हा, त्यानंतर नेहमी ऑब्जेक्टिव्ह घ्यायचं. लेट माय फादर कम, माझ्या वडिलांना Let me येऊ देत. लेट Let- माय सिस्टर स्लीप, माझ्या बहिणीला झोपू दे, है ना. लेट हो. माय मदर कुक, माझ्या मम्मीला स्वयंपाक करू द्या. लेट Let मी me कम, study. हा, लेट मी स्टडी, मला आत येऊ देत. नुसतं LET लेट घेतला ना, त्याचा अर्थ होतो एखाद्याला एखादं काम करू दे, है ना. करू द्या. हो हो चला, काय हरकत नाही. आपण अजून काय शिकलो वर्ब बद्दल सांगा मला जरा. आपण त्याचे प्रकार वगैरे बघत होतो ना, मेन वर्ब कशाला म्हणतात वगैरे, का नाही? हो, sir. किती की नाही? हो सर हो हो काल सांगा जरा. क्लासिफिकेशन मध्ये हे घेतलं ना. Classification. हो बरोबर हो बरोबर. मेन वर्ब झालं, ऑक्झिलरी वर्ब, Yes. कॉझिटिव्ह वर्ब करेक्ट. आणि नंतर मग आपण आलो होतो पुढे. मग मेन वर्बचे जे काही 5 प्रकार वगैरे हा पडतात. हा, प्रत्येक मेन वर्बला किती प्रकार असतात? 5. 5 ठीक आहे प्रकार ना. पडतात. हो हो नंतर वर्ब डू 1, आणि वर्ब 2, वर्ब हो 3, वर्ब 4 आणि वर्ब आणि 5. 5. ठीक आहे. हो 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 तुम्हाला मी त्याची PDF पाठवतो. हा, काय काळजी हा करू हा नका. हो प्रत्येक क्रियापदाला 5 प्रकार असणार म्हणजे असणार. त्याच्यामध्ये हो अजिबातही हे होणार नाही. कमी काय होणार म्हणतो नाही. आपण त्याला? खंड पडणार नाही. हो हो 5 प्रकार असणार म्हणजे असणारच. हा, हो 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 ठीक आहे. कोणतंही क्रियापद घ्या. त्याची कशी विभागणी होते ती तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो. हा, हो एकदा उदाहरणार्थ बघा. हा, कोणतं एखादं क्रियापद घ्या. स्पीक घेतलं समजा आपण, स्पीक. हा, हो तर स्पीक हे की तो पहिला फॉर्म आहे ना. V1 हो याचं दुसरं काय आहे? स्पोक. स्पोक V2. बर, याचं तिसरं काय आहे? Spoken. स्पोकन हे काय? V3. Speaking. हा, हे चौथं काय याचं? ING लागल्यावर चौथं होईल, स्पीकिंग. हो Pigs. V4 आणि 5वं येस लागेल त्याला, हो स्पीक्स V5, स्पीक्स. हा, हो हो कोणत्याही ऍक्शनचे 5 प्रकार होणार म्हणजे होणार. हा, बिलकुल हो ईडी वाले कोणतं जर घेतलं आपण, ईडी वाला, ओपन, ओपन, त्याला ईडी लागतं ना, ओपन. हो हो, sir. तिसऱ्याला पण ईडी लागतं त्याला, ओपन, Opening. ओपनिंग ओपन्स आणि ओपन्स. ठीक आहे. एक Yes. शॉर्टकट मध्ये समजून घ्या म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. हा. आणि लिहून घ्या माझ्या बरोबर. पहिलं फॉर्म जेव्हा पण असतं ना, पहिलं फॉर्म कधी पण असतो कोणत्या पण ऍक्शनचं, हा, हा. मराठीतून तेव्हा ते आपण म्हणतो. आता हे काय, स्पीक म्हणजे बोलणे ना. हो हो पहिलं फॉर्म स्पीक जर असलं ना, तर आपण त्याला तो, ते, तात हे 3 अक्षरापैकी एक जण जोडायचं. हा, अच्छा कोणत्याही वाक्यात पहिलं असलं तर त्याच्या शेवटी तो, ते, तात यांच्यापैकी एक जण काहीतरी घ्यायचं. बोलतो बोलतो, है ना. हा, कोणतं हा. पण घ्या. टेक असेल तर मी घेतो. हो आपण घेतो, है ना. आय, यू, देवी यांच्यानंतर त्यांना वापरलं जातं पहिल्या हा फॉर्मला. हा कोणाच्या नंतर? आय, यू, दे, वी या चौघांच्या नंतर आपण पहिल्या फॉर्मला वापरतो नेहमी. ठीक आहे. अनेक वचन असलं तर आपण पहिलं फॉर्म वापरतो. हा, आणि हो तो, येतात असं म्हणतात त्याला पहिल्या फॉर्मला. ठीक आहे.
हा जो दुसरा फॉर्म आहे ना, कोणता पण दुसरा फॉर्म घ्या, याला ल लागलेलं असतं, एकदा किंवा दोनदा ल, एकदा ल. हा, सांगितलं, म्हटलं, ऐकलं, म्हणतो की नाही आपण असं, गेलो. हो हो हा, ल ची सगळी बाराकडे असते. गेला, आली, रडले, हसलो, असं शेवटी ल हा हा लागणार. हा हा, बरोबर. हो सेकंड फॉर्म कोणतं पण घ्या, त्याच्यात ल लागणार म्हणजे लागणारच. हा, हो इकडे बघा, उघडतो, पहिलं आहे ना, उघडतो, हो हे ना उघडलं. ठीक आहे. बरोबर. हा जो तिसरा फॉर्म आहे ना, हो याला 2 वेळा ल लागलेला असतो. लेला, लेली. लेले. 2 वेळा ल लागणार. हा, लेला, हो लेली, हो लेले, लेल्या, लेलो, असं लागणार. हा, तिसऱ्या हो फॉर्मला. ठीक आहे. हो हा जो चौथा फॉर्म आहे ना, आयएनजी आहे ना याच्यात, हो आयएनजी म्हणजे त, आयएनजी म्हणजे त. बोलत, खेळत, है ना. अच्छा. ओपनिंग म्हणजे काय, उघडत. हा, ठीक आहे. हो जात, गोईंग, जात, येत म्हणजे कमिंग, है ना, येत, बरोबर बरोबर. त लागतं त्याला. असं 5वा फॉर्म आहे ना, ज्याच्या शेवटी येस हा, लागतो. पहिला फॉर्म आणि 5वा फॉर्म, त्यांच्या हो दोघांचे अर्थ एकच असतात, तो, ते, तात. हा, ओके. एकच अर्थ त्याचा, फक्त काय फरक आहे, आय, यू, दे, वी ह्या चौघांसाठी आणि अनेक लोकांसाठी पहिला फॉर्म, आणि ही, शी, इट आणि कुणाचं नाव असलं, एक माणूस असलं, त्याच्यासाठी 5वा फॉर्म. हा, थर्ड अच्छा. पर्सन. हे लिहून ठेवा, फार महत्वाचं आहे. ही, शी, इट, कोणाचं नाव असेल, एक व्यक्ती असेल, तर आपण 5वा फॉर्म वापरतो. सर म्हणजे थर्ड पर्सन ना. थर्ड पर्सन, हा, याला आपण थर्ड पर्सन म्हणतो. थर्ड पर्सन सिंग्युलर, हो सर. तिसरा माणूस पण सिंगल. हा, आणि इथे हे सगळे अनेक लोक असणार, प्लुरल. समजलं की नाही समजलं एवढं? येस सर. बघा इथे ओपनला चेक करून बघू आपण. जर ओपन असलं पहिलं फॉर्म, उघडतो. सेकंड फॉर्म असलं ओपेंड, उघडलं, उघडला, हो है ना. हो हो थर्ड फॉर्म असलं ओपेंड, उघडलेला, गड. उघडलेली, उघडलेले, असं. हा, ओपनिंग असलं उघडत, उघडत. उघडत उघडत, उघडत. हो उघडत. हा, हो हो आणि ओपेन्स असलं हेच, तो, ते, तात. उघडतो. है ना, हो 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 तो, सर. ते, तात. एवढं राहील का लक्षात? येस सर. सर अक्षरशः तुम्ही डायरेक्ट आहे ना, हा टेन्स आहे ना, डायरेक्ट टेन्सच डायरेक्ट तुम्ही क्लिअर करून घेतला आता इथं. चांगली गोष्ट आहे. हे शॉर्टकट्स आहेत ऍक्च्युली ना. हा 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 पहिला फॉर्म असला तर काय असणार, दुसरा फॉर्म असला तर काय असणार, तिसरा फॉर्म असला तर काय असणार, चौथा फॉर्म असला तर काय असणार, माहित तर पाहिजे की नाही आपल्याला, है ना. हो हो हो. माहित पाहिजे. अगदी. हो चौथा फॉर्म असला तर आयएनजी असणार, आणि 5वा फॉर्म असला तर हा. येस लागलेला असणार. हा, हो तो, हो ते, तात. 5वा फॉर्म जो आहे तो ही, शी, इट यांच्यासाठी असणार, थर्ड पर्सन सिंगल. आणि हो. पहिला फॉर्म जो आहे तो आ, यू, दे, वी आणि अनेक लोकांसाठी असणार. हा, हा 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 आता इथे एकच गोष्ट फक्त विचार करण्यासारखी आहे की हे दुसऱ्या फॉर्म मध्ये पण ईडी लागलेला आहे, तिसऱ्या फॉर्म मध्ये पण ईडी लागलेला आहे, है ना. हा हो आता ओपन शब्द बघितल्यावर मला कसं काय कळायचं बरं की तो दुसरा फॉर्म आहे की तिसरा फॉर्म आहे? हा प्रश्न पडू शकतो ना आपल्याला, है ना. हो हो सर. हा पण ईडी वाला, तो पण ईडी वाला, मला कसं काय हो कळणार की तो दुसरा हो फॉर्म आहे की तिसरा फॉर्म आहे? बिलकुल बिलकुल. एखाद्या वाक्याचं ओपन लिहिलेलं असलं हम्म. तर मी दरवाजा उघडला म्हणू का उघडलेला म्हणू, मला कसं काय कळणार, है ना. वॉक्ड पण ना, वॉक्ड पण ना, कोणतं पण घ्या, वॉक्ड. वॉक्ड असो, क्लोज्ड असो, है हा ना, हा हा लुक्ड असो, पुश्ड ओके. असो, ईडीच लागतो सगळ्यांना. हा, येस सर येस सर. दुसऱ्या फॉर्मला ईडी लागला तर तिसऱ्या फॉर्मला कंपल्सरी ईडीच लागतो.
हो आपला प्रश्न काय आता की दुसऱ्याही फॉर्मला ईडी हो फॉर्मला ईडी मला कसं काय कळणार है ना हो की हा दुसरा फॉर्म आहे की तिसरा फॉर्म आहे याला नुसतं ल म्हणू की ले ल म्हणू मला कसं काय कळणार है ना हा प्रश्न फार हो. महत्वाचा मग एक लक्षात ठेवा समजा इथे लिहिलं मी हा आय लॉक्ड हा लॉक केलं ठीक आहे लॉक केलं ना हा हो. मग प्रश्न असं की केलं म्हणू का केलेलं म्हणू याला है ना केलं सर. केले मग आय कसं लॉक कळणार आपल्याला जर हा एकटाच असला ना तर हे दुसरा फॉर्म हा एकटाच आलाय ना हा याच्या अलीकडे काही लिहिलंय का इकडे दुसरं काही नाही नाही सर. नाही नाही ना मग हा नाही. दुसरा फॉर्म आणि या अच्छा. ईडी वाल्या शब्दाच्या अलीकडे इथे जर कोणी असलं ना ॲमेझॉर वॉजवर काही पण हा हा have, हा हा अशी जोडी असली ना हा तर तोच ईडी वाला शब्द तिसरं फॉर्म होणार अच्छा सोपी आयडिया आहे लक्षात ठेवा हो एकटा आला हो ना सेकंड फॉर्म म्हणायचं नुसतं आलं आणि हा जर असं असतं ना आय हॅव लॉक्ड हा तर इथे पण हो ईडी आहे परंतु तो दुसरा फॉर्म नाहीये मग कितवा फॉर्म आहे तो तिसरा थर्ड फॉर्म का बरं थर्ड फॉर्म आहे कारण याच्या अलीकडे हॅव आलेला आहे आलेलं आहे. समजलं का हो कोणी पण येऊ बी येऊ बीइंग येऊ बीन येऊ हा ॲमेझॉर येऊ वॉजवेअर येऊ हॅव येऊ हॅज येऊ हॅड येऊ याच्या शेजारी कोणी पण दिसो ईडी वाल्या शब्दाच्या अलीकडे कोणीही हेल्पिंग वर्ब दिसू दे हा 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 तो जो ईडी वाला शब्द आहे हा दुसरा फॉर्म राहत नाही तिसरा फॉर्म तिसरा फॉर्म क्लिअर आहे आता काय अडचण नाही हो ना नाही हम्म. मग हा जो ईडी वाला आहे ना तिसरा फॉर्म झाला ना हा हो याला लेला म्हणायचं हम्म? ठीक. मग हे झालं मी लॉक केलं आणि हे झालं मी लॉक केलेलं असं हा हो, हो. ठीक आहे येस सर समजतंय मी काय म्हणतोय ते बिलकुल सर फार महत्वाचा पॉइंट आहे हा समजणं ऍक्शनला 5 फॉर्म असतात हो पहिल्या फॉर्मला तो ती ते तात म्हणतात हो दुसऱ्या फॉर्मला ले ला ल ला ली ली म्हणतात तिसऱ्या फॉर्मला लेला लेली ले ले म्हणतात हो. चौथ्या फॉर्मला त म्हणतात तर हो पाचव्या फॉर्मला तो ते तात तो ते तात म्हणतात हे दोघ जण सावत्र भाऊ आहे एकमेकांच्या इकडं आणि इकडे डायरेक्ट दोघांचे तोंड दोन दिशांना आहे ना हम्म. तर आपल्यासाठी समोरच्या लोकांसाठी आ यू देवी म्हणजे आपल्या समोरच्या लोकांसाठी पहिला फॉर्म लिहून हो, ठेवा हो. वाटलंच तर पहिलं फॉर्म. लिहिलं सर हो समोरच्या लोकांसाठी पहिला फॉर्म वापरायला पाहिजे आणि आपण दोघ जण सोडून तिराहित माणूस तिसरा माणूस एकटा माणूस मग तो माणूस असू देत स्त्री असू देत मुलगा असू देत मुलगी असू देत वस्तू असू देत प्राणी असू देत काही असू देत त्यांना नेहमी काय करायला पाहिजे 5वं फॉर्म वापरायला पाहिजे हो क्लिअर हो सर हो सर. पुसू का याला हो सर यांची आपल्याला परत एंट्री येणार आहे अजून काही काळजी करू नका हा हो हो आता सध्या फक्त आपण फॉर्म्स काय आहेत काय नाही हे समजून घेतो की वर्बचे 5 फॉर्म पडतात जर हो तुम्हाला खरंच जर त्याच्यावर जर कमांड मिळवायची असेल वर्बवर हो इंग्लिशवर कमांड मिळवायची असेल तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची असली ना तर तुम्ही हो. वर्बला 5 फॉर्म असतात ते पहिल्यांदा बघा मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो सगळ्यांना हो एक माइलस्टोन नावाचा व्हिडिओ आहे किंवा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जा खाली जे नाव दिसते प्रोफेसर राज शेळके हेच आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे त्याच्यावर जा त्याच्यावर माइलस्टोन नावाचा एक व्हिडिओ आहे तो सर्च करा डाउनलोड करून घ्या आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हणून घेतलंय टेक टूक टेकन टेकिंग टेक्स हा 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 स्पेस दिलाय की जेव्हा तुम्ही म्हणू शकता माझ्या मागे मागे खूप सुंदर व्हिडिओ येतो तो तुम्ही जरूर बघा दररोज त्याचं पारायण केलं ना एकदा तुमचे सगळे लर्न होऊन जाते त्यामुळे काही काळजी करायचं काही कारण नाही हा वेळोवेळी आपण याची खबरबात घेणारच आहोत याला सोडणार नाही आपण वर्ब शिवाय इंग्लिश चालत नाही वर्बला आपण सोडणार नाही आहोत ठीक आहे पण आपल्याला थोडं अजून पण पुढे शिकायचंय ना
शिकायचं हो. की नाही? हा, येस सर, येस सर. चला आता आपण बघू. आता आपण फंक्शन बघितले ना याचे ना, वर्बचे फंक्शन बघितले ना आपण, बघतोय ते याचे. आता ऑब्जेक्ट वरून वर्बचे टाइप्स कोणकोणते होतात? ऑब्जेक्ट वाक्यामध्ये कोण आहे ऑब्जेक्ट? आपण बघितलं ना पहिल्या दिवशी. ऑब्जेक्ट कुठे असतं? वर्बच्या नंतर असतं की नाही ऑब्जेक्ट ना. हो, हो. आपला पॅटर्न काय? कॉमन पॅटर्न ऍक्टिव्ह व्हॉइसचा, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. हो, हो. तर त्याच्यावरून आपल्याला हे समजू शकतं की हे वर्ब काय आहे. समोरचे आपण ऑब्जेक्ट कडे बघून ठरवू शकतो की हे वर्ब कोणत्या प्रकाराचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला थोडं थोडं मराठी येत असेल ना, तर तुम्ही हे दोन शब्द ऐकले का बघा बरं. सकर्मक, अकर्मक ऐकले का तुम्ही? हो सर. हो हो हो, ऐकले. मराठीमध्ये असतं ना सकर्मक क्रियापद, हो, अकर्मक हो, हो. ना. हो सर. सकर्मक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कर्म आहे ते सकर्मक. हो. अकर्मक म्हणजे काय? ज्याच्यात कर्म नाहीये ते कोण? अकर्मक. हे समजून घ्या अगोदर, ह्या हो, गोष्टी हो. समजून घ्या. हा, सकर्मक, अकर्मक, हा, हे दोन प्रकार आहेत. हेच बघणार आहे आपण आता. हा, या सकर्मकला म्हणतात ट्रान्झिटिव्ह, ह्या अकर्मकला म्हणतात इनट्रान्झिटिव्ह. मुद्दाम मराठी लिहिलंय, थोडस कळेल तुम्हाला म्हणून. आता बघा. हा, मी आंबा खातो हे वाक्य आपलं साधं सोपं. हा, हो, मी आंबा खातो. याच्यामध्ये मी हा कोण आहे? सब्जेक्ट. खातो काय? Subject. आपला वर्ब. काय खातो? आंबा. 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 मग आंबा हे ऑब्जेक्ट आहे की नाही? हो, तर जो शब्द काय आणि कोणाला या दोन प्रश्नांची उत्तरं देईल तो कोण आहे? आपला ऑब्जेक्ट. हे तुम्हाला Object. कळलं का? येस हो. सर. आता आपण हे पण शिकलोय ना, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट शिकलोय आपण. मला वाटतं मागे सांगितलं तुम्ही ना. हो. कायचं उत्तर दिलं तर तो कोण? डायरेक्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. कोणालाच उत्तर दिलं तर तो इनडायरेक्ट Indirect ऑब्जेक्ट. ना, object. हो, आपण शिकलोय ती गोष्ट. राईट. हो. मी आंबा खातो. याच्यामध्ये काय खातो? आंबा खातो. म्हणजे ऑब्जेक्ट आहे की नाही? याच्यात कर्म आहे की नाही? हं? हो. तर इंग्लिशमध्ये पण तसंच. ऍक्शन कोणावर घडली हे जर आपल्याला दिसत असलं तर त्या वर्बला म्हटलं जातं ट्रान्झिटिव्ह वर्ब. ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट असतं, दॅट इज नेसेसरी देअर. ऑब्जेक्ट असलं पाहिजे. सकर्मक म्हणजे कर्मासह. हे कळतंय का? हा, हो, आता बघा अजून एक वाक्य आपण लिहितोय. हा, मी खाली पडलो. आता लक्षात घ्या, मी खाली पडलो. याच्यामधला सब्जेक्ट कोण? मी. मी त्यातला वर्ब कोणता? पडलो. 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 हा. आता मला सांगा, हा जो मधला उरला तो आपल्या ह्या दोन प्रश्नांची उत्तरं सांगतो का? चेकआउट करा जरा. नाही, नाही. नाही, नाही ना. नाही, आपण असं म्हणतो का मी काय पडलो? असं म्हणतो का आपण? नाही, 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 नाही म्हणत ना. किंवा मी कोणाला पडलो असं म्हणतो का आपण? नाही. नाही. नाही म्हणत ना. मग हे जे असे ना, मग सर खाली काय हो? खाली कोणाबद्दल माहिती सांगतो? याच्याबद्दल माहिती सांगतो ना. हा, हो, कुठे पडलो ते सांगताय ना, ते जागा दाखवतो हो, त्याची. हो, हो, कुठे पडलो ते त्याचं ऍडव्हर्ब आहे. म्हणजे या वर्ब बद्दल माहिती सांगते ते. शुद्ध मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? क्रियाविशेषण आहे ना. क्रियापदाबद्दल हो, माहिती सांगणार क्रियाविशेषण आहे हा. हं? हो, हो. कर्म नाही. कळलं का? हं? मग याच्यात कर्म नाहीच आहे ना, ऑब्जेक्ट नाहीच आहे ना. नाहीये. मग हे जे असं बिना ऑब्जेक्ट वाला आहे ना, मग याला म्हटलं जातं कोणतं? अकर्मक क्रियापद. या अच्छा. क्रियापदाला, या क्रियापदाला म्हणायचं अकर्मक क्रियापद. म्हणजेच कोणतं? इनट्रान्झिटिव्ह.
का बरं? कारण त्याच्यामध्ये ऑब्जेक्टच नाही. ऑब्जेक्ट नाहीये. समजतंय का? बघा अजून हो. एक वाक्य. हा. कोणतं पण घ्या, इंग्लिश घ्या वाटलंच तर, किंवा मराठी घ्या, कोणतंही घ्या, एकूण एकच आहे. मी मराठी मुद्दाम लिहिलं की आपल्याला कळावं. हा, एक इंग्लिश घेऊन टाकू. चला, आय लाफ्ट. काय झालं याचा अर्थ? किंवा अजून एक घ्या, आय लाफ्ट लाऊडली. मी जोरात हसलो. हसलो, मी जोरात हसलो. बरोबर. हो. आता याच्यामधला हा कोण आहे? सब्जेक्ट. हा कोण आहे? Subject. वर्ब. हा ऑब्जेक्ट आहे का? नाही. जर असता तर तो पलीकडेच असता वर्बच्या. इथपर्यंत क्लिअर आहे ना? हो हा, सर. हो, हो. मग हा ऑब्जेक्ट का बरं नाहीये? कारण आम्हाला माहिती आहे आता की ऑब्जेक्ट जर असतं तरी एक तर कायचं उत्तर काय दिलं असतं, किंवा नाहीतर कोणाला कोणालाच कोणाला उत्तर दिलं असतं. हो. हा शब्द दोघांपैकी कोणाचं तरी उत्तर सांगतो का? नाही सांगत. नाही नाही म्हणून हा ऑब्जेक्ट आहे का? नाहीये. नाही. मग ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्टच नाहीये हा हा हा. त्याला म्हणायचं अकर्मक, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाहीच आहे, त्याला आपण इंट्रान्झिटिव्ह. समजलं का आता? हो. हो सर. ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह, ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह. ज्याच्यामध्ये कर्म आहे, याच्यामध्ये इंग्लिश वाक्य आपण भरपूर घेऊ शकतो. हा, शी गिव्स गिफ्ट. बघा आता, ती गिफ्ट देते आहे ना. हा कोण झाला? सब्जेक्ट. हा कोण झाला? वर्ब. हा शब्द तुमचं ह्या शब्दांचं उत्तर देतो का? काय आणि कोणाला पैकी नाही देतो? देत. नाही देत. याचं उत्तर काय देत काय नाही का? काय हो देते हो याचं? हो. काय हो. ती देते. काय देते? गिफ्ट देते. गिफ्ट. कायचं उत्तर बिलकुल. आलं ना? हो. मग जेव्हा ह्यापैकी कोणाचं तरी उत्तर देणारा शब्द ऑब्जेक्ट तिथं आहे अवेलेबल, हा हा. हा, तेव्हा तुम्ही ह्या वर्बला काय म्हणायला पाहिजे? सकर्मक. ट्रान्झिटिव्ह, सकर्मक क्रियापद. कळतंय? येस सर. खूप सोपं आहे हे, हो काही अवघड नाही आहे. हा, हो. ज्या वेळेला हा शब्द त्याच्या पुढे ऑब्जेक्ट आहे त्याला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह वर्ब, आणि ज्या वेळेला त्याच्या पुढे ऑब्जेक्ट नाहीये तेव्हा त्याला काय म्हणायचं? इंट्रान्झिटिव्ह वर्ब. कोणाला? क्रियापदाला म्हणायचं. हा, ठीक आहे. ऑब्जेक्ट असलं तरच चेंज द व्हॉइस होतो. हे माहितीये का तुम्हाला? व्हॉइस चेंज आहे ना पुढे, चेंज द व्हॉइस. हा, चेंज द व्हॉइस. हो. मग हे लिहून ठेवा खाली. जर तुम्ही याचे नोट्स लिहित असाल, हे जे मी काय केलं ते हो. दोन प्रकार पडले आपले. मी तर दोन प्रकार लिहिले, एक ट्रान्झिटिव्ह आणि एक इंट्रान्झिटिव्ह. इंट्रान्झिट. हो लिहिलं का तुम्ही तिथे? ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह दोन प्रकार पडले ऑब्जेक्ट वरून. हो. खाली लिहा, ट्रान्झिटिव्ह मध्ये ऑब्जेक्ट असते, इंट्रान्झिटिव्ह मध्ये ऑब्जेक्ट नसते. अजून खाली लिहा, ट्रान्झिटिव्हचेच या वर्बच चेंज द व्हॉइस होतो, याचा चेंज द व्हॉइस होत नाही इंट्रान्झिटिव्हचा. कळतंय का? सर हे परत रिपीट करा. चेंज द व्हॉइस कोणतं नाही होत? याचं होत नाही. इन लिहिलंय ना, इन, हा 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 हा. त्याचं चेंज द इंटर. व्हॉइस होत नाही. कारण चेंज द ओके. व्हॉइस तेव्हाच होतं जेव्हा हा. ऑब्जेक्ट असेल वाक्यात, आणि ह्याच्यात ऑब्जेक्टच ओके. नाहीये. येस सर. येस सर. ऑब्जेक्ट नाही तर कसं काय होईल त्याचं चेंज द व्हॉइस? है बिलकुल ना? बिलकुल. हो याचं व्हॉइस चेंज होत नाही. हा, हो 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 ठीक आहे. हो. बसू. हो सर. चला, मी एक दोन आणखी वाक्य विचारतो तुम्हाला, बघू बरं तुम्हाला कळलंय का ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह. हा, हो. द चिल्ड्रेन played on the ground. बरं, याच्यातलं वर्ब कोणतं आहे पहिल्यांदा ते सांगा मला. कोणतं Sir, वर्ब याच्यात? वर्ब सर प्लेड आहे. प्लेड आहे. आता मला हो. सांगा, याच्यामध्ये हे कोणतं आहे आता? ट्रान्झिटिव्ह का इंट्रान्झिटिव्ह? ट्रान्झिटिव्ह आहे सर हे. इंट्रान्झिटिव्ह. कोणतं आहे श्रद्धा? का बरं ट्रान्झिटिव्ह आहे ते पण सांगता आलं पाहिजे आपल्याला. ओके. ट्रान्झिटिव्ह कधी असतं? त्यात ऑब्जेक्ट ट्रान्झिटिव्ह असल्यावर. ऑब्जेक्ट असला. ऑब्जेक्ट ओके. कशाला म्हणतो? जो शब्द कोणाला आणि काय आणि कोणाला. हा बरोबर. यांचं उत्तर सांगेन त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट. बरोबर. बरं, आता याचा अर्थ काय झाला? मुलं खेळतात ग्राउंडवर, बरोबर? हा हा हा. असंच आहे ना? इंटर. हो.
काय झाला अर्थ याचं? द चिल्ड्रन प्लेड ऑन द ग्राउंड. मुलं ग्राउंडवर खेळले. मुलं ग्राउंडवर खेळले. याच्यामध्ये कायचं उत्तर आहे का? नाही. नाही सर. क्रिकेट खेळले, नाही. खो खो खेळले, नाही. कबड्डी नाही. खेळले, खो-खो नाही. खेळले. सर इंट्रान्झिटिव्ह हो. नाही. नाही. कोणाला खेळले ते तरी आहे का? नाही. नाही. मग हे कोण आहे? इंट्रान्झिटिव्ह. इंट्रान्झिटिव्ह. कळलं का नाही कळलं? हो. कळलं सर. सोपं आहे, काय अवघड नाही. कोणाला आणि काय तेवढंच बघायचं, बाकी काय बघायचं नाही. हा? हो. She changed the password. Quickly. She changed the password quickly. Huh? ट्रान्झिटिव्ह. Transitive intransitive आहे. कोणतं sir. क्रियापद आहे? Changed. हे verb आहे, बरोबर? बरोबर. म्हणजे काय झालं? तिने बदललं. काय बदललं? पासवर्ड. कायचं उत्तर सापडलं की नाही सापडलं? हो. कळलं सर. मग ज्याच्यामध्ये उत्तर सापडलं ते कोण आहे? ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह. मग याला काय म्हणणार? ट्रान्झिटिव्ह. हो. येस सर. सोपं आहे ना? काय हो. अवघड थोडीच आहे. गुगल वरनं टाईप करा, गुगल वरनं लिस्ट काढा, ट्रान्झिटिव्ह वर्ब्स किंवा ट्रान्झिटिव्ह सेंटेन्सेस. सेंटेन्सेस विथ ट्रान्झिटिव्ह वर्ब लिस्ट डाउनलोड करा, लिहून काढा, चेक करा याच्यामध्ये आहे का, याच्यामध्ये आहे का, चेकआउट करा सगळ्यांनी. करणार? हो. करू सर. काय सर्च करणार गुगलवर? सेंटेन्सेस विथ ट्रान्झिटिव्ह वर्ब्स, सेंटेन्सेस विथ इनट्रान्झिटिव्ह वर्ब असं टाईप करायचं. सेंटेन्सेस भेटतील, सगळं फुकटमध्ये अवेलेबल आहे इंटरनेटवर. आपण काढत नाही ते वाक्य काढा, लिहून काढा आणि चेक करा त्याच्यावर वर्ब वरती बोट ठेवून की हे कोणतं ट्रान्झिटिव्ह आहे का, इनट्रान्झिटिव्ह आहे का. हा, ओके. हो. चला, आजच्या पुरतं इतकं पुरेसं आहे. भेटू आपण उद्याला. हा, ओके. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. गुड नाईट. ओके.